हॅलो, हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आणि हो फ्रेंड्स, आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही छान-छान रेसिपी घेऊनच येतच आहे. आजही घेऊन आलेली आहे. पण आजची जी रेसिपी आहे ना, जरा वेगळीच आहे पहा, की तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याशिवाय कळणार नाहीये. तुम्ही पाहिलं असेल, की एक पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये थोडंसं तेल ॲड केल्याच्या नंतर तुम्ही तर पाहत असाल, की हे मसाला आहे. हे मसाल्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि कांदा जे आहे ना, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि इकडे तुम्ही पाहत असाल, की एका बरणीमध्ये म्हणजे लसणाची पेस्ट आहे तर ती आपण एका चमच्यामध्ये थोडीशी घेणार आहोत आणि हे जे मसाला आहे ना, ते चांगल्यापैकी परतून घेणार आहे. तर तुम्ही त्या पाहत असाल, की मसाल्यामध्ये मी थोडीशी धना पावडर ॲड केलेली आहे, थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये ज्यावेळेस हे मसाले जे आहे ना, तर परतून झाल्याच्या नंतर चिकन ॲड करणार आहे. चिकन मी 2 ते 3 पाण्याने धुतलेले आहे. आणि तुम्ही तिथं पाहत असाल, की हे जे चिकन आहे तर 1 किलो चिकन आहे आणि 1 किलो चिकन स्वच्छ धुतल्याच्या नंतर त्या मसाल्यामध्ये टाकून दिलेलं आहे. तर पातेलं पण लेव्हलला झालं होतं. मला चिकन एका हाताने मोबाईल धरला होता आणि दुसऱ्या हाताने जे काही सामग्री आहे ते टाकत होते आणि तुम्ही तर पाहत असाल, की पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर मी थोडीशी चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि आता आपण परत एकदा मिक्स करून घेऊया आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं जे पाणी आहे, ते पाणी लागेल तेवढंच टाकलेलं आहे. जास्त काही पाणी टाकलेलं नाहीये. आणि झाकण ठेवून चिकन बॉईल करून घेतलेलं आहे. तर तुम्ही दुसरीकडे पाहत असाल, एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये जे आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्ही पाहत असाल, की इथं मी एक कांदा चॉप करून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतल्याच्या नंतर तुम्ही त्या पाहत असाल, की जे चिकन आहे चांगल्यापैकी बॉईल झालेलं आहे. तर आता त्याला तेल तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी आता कांदा टाकत आहे. आणि आपण हा जे कांदा आहे ना, तर लाईट गोल्डन होईपर्यंत असं तेलामध्ये परतून घेणार आहोत. तर तुम्ही ते पाहत असाल, की आपला जे कांदा ते आहे ते थोडं-थोडं लाईट होत आहे. तर इकडे तुम्ही पाहत असाल, की दुसरं पातेलं ठेवलेलं आहे. जे चिकन आहे ते एका भांड्यामध्ये काढून त्या भांड्यामध्ये पातेल्यामध्ये मला थोडासा रस्सा बनवायचा होता. तर विषय असा झाला आहे, की मला अचानक ही ऑर्डर आलेली आहे म्हणजे 1 किलो चिकनची आणि 1 किलो चिकन म्हणजे म्हणजे अर्धा किलोच्या वर जे आहे ना, तर चिकन फ्राय करून द्यायचं होतं आणि जे बाकीचे शिल्लक राहिलेलं आहे ना, मला त्याचा रस्सा तयार करून द्यायचा होता. आणि मी काय केलं आता विषय घेणार नव्हते, पण विषय असा झाला, की माझ्या हाताची टेस्ट त्यांना खूप आवडते. तर म्हटलं ठीक आहे आता खूप विचार करून घेतला कारण विषय असा होता, की आमच्याकडे खूप असं वारा सुटलेलं होतं. त्याच्यासाठी मी लाईट जाण्याची शक्यता असते आणि नंतर ऑर्डर घेतल्याच्या नंतर ह्यांना मी कशाप्रकारे हे म्हणजे ऑर्डर कंप्लीट करू हेच कळत नव्हतं आणि थोडंसं बाहेरचं बी मी व्हिडिओ काढला होता, पण खूप अंधार होता. त्याच्यामुळे व्यवस्थित जी व्हिडिओ आहे ना, आलेला नाहीये. तरी तुम्ही पाहत असाल, की एवढी गडबड माझ्या आतापर्यंत व्हिडिओमध्ये कधीच झालेली नाहीये आणि ही फर्स्ट टाईम आहे, की खूप गडबडीने हा व्हिडिओ म्हणजे बनवलेला आहे. तुम्हाला पण म्हणजे पाहायला भेटत असेल, की दोन्हीकडेही गॅस चालू आहे आणि दोन्हीकडेही माझे हात चालू आहे. एका हातामध्ये मोबाईल असताना दुसऱ्या हाताने जे आहे ते फटाफट बनवून घेते आणि मसाला जे वाटलेला आहे ना, तर भाजीसाठी वेगळा काढला आणि फ्रायसाठी वेगळा काढलेला आहे. तिथं मी बेसिक मसाले टाकलेले आहेत. तर चिकन मसाला, मटण मसाला आणि होममेड मसाला इथे ॲड केल्याच्या नंतर आता हा मसाला पूर्ण परतून घेणार आहे. तर आता हा मसाला पण मी एका साइडला भाजून घेते आणि तुम्ही दुसऱ्या साइडला पाहता असाल, की आपला कांदा जे आहे तर चांगल्यापैकी मेल्ट झालेला आहे आणि
टोमॅटो वगैरे. त्याच्यामध्ये जी थोडा तुम्ही म्हणजे मी काय करते भाजीमध्ये ना थोडासा वाटलेला मसाला जे आहे ना थोडाच टाकते आणि आलं म्हणजे लसणाची पेस्ट जी आहे ना, तर अर्धीच चमचा घेतलेला आहे. आता ह्याला पण चांगल्यापैकी मी परतून घेणार आहे. कितीही गडबड होऊ द्या, पण मसाले चांगले भाजल्याशिवाय मी अजिबात डायरेक्टली टाकत नाही. कारण आपल्या म्हणजे माझ्या हाताची टेस्ट त्यांना आवडते म्हणल्यावर ते आपण कॉम्प्रोमाईज करून जमत नाही ना अजिबात आणि त्यांना तर्री वगैरे आणि झणझणीत अशी त्यांना भाजी पाहिजे होती. तशा प्रकारे मी ह्यांना भाजी बनवून दिलेली आहे. आणि तुम्ही दुसरीकडे पाहता असाल, की थोडीशी कोथिंबीर टाकल्याच्या नंतर मसाला भाजत आहे आणि इकडे तुम्ही पाहता असाल, की थोडासा जे मसाला आहे ना, थोडं-थोडं टाकून घेतले. बेसिक मसाला घेतलेला आहे 1 चमचा, होममेड मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि चिकन मसाला आणि गरम मसाला सॉरी मटण मसाला घेतलेला आहे. माझी पण गडबड व्हायला लागली काय सांगू आता पटपट कोण कुठं लक्ष देऊ हेच कळत नाहीये. पण एनिव्हे तर तुम्ही तर पाहता असाल, की जे आता घेतलेले आहे मसाला, चिकन मसाला, होममेड मसाला आणि मटण मसाला. आता हे आपण हे दुसरीकडे परतत आहे तोपर्यंत भाजी इकडे आपली ज्या मसाला एकदम रेडी झालेला आहे. तुम्ही इकडे पाहत असाल, की चांगल्यापैकी तेल सुटलेलं आहे. म्हणजे आपला मसाला परफेक्टली असा परतून झालेला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये काय करूया डायरेक्ट आता एका हाताने ते मला जी पातेलं आहे ना, ते उचलता येत नव्हतं म्हणून थोडं-थोडं चिकनचा जे रस्सा आहे ना, ते एकदा मसाल्यामध्ये टाकल्याच्या नंतर व्यवस्थित म्हणजे मसाला खाली जळावा नाही म्हणून त्यासाठी थोडंसं जे सूप आहे ना, ते टाकून दिलेलं आहे आणि नंतर मोबाईल साईडला ठेवल्याच्या नंतर थोडंसं रस्सा टाकून आणि त्यांनी सांगितलं होतं, की रस्सा असा बनवा, की म्हणजे एकदम झणझणीत असा झालेला पाहिजे, एकदम खूप असा टेस्टी आणि नंतर दुसरी गोष्ट असेल, की त्याच्यामध्ये मटण थोडंसंच पाहिजे. फक्त त्यांना भाकरीसोबत चुरून खाता येईल ह्या पद्धतीने आणि दुसरीकडं जे सुक्कं मटण आहे ना, ते पण त्यांना एकदम फ्राय असा पाहिजे होतं. त्यासाठी मी काय केलंय, मस्त मसाल्यामध्ये चिकन सुक्कं बनवलेलं आहे. तर तुम्ही तर पाहत असाल, की जे फ्रायसाठी जे मसाला आहे, तो रेडी झालेला आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असाल, की जे चिकन रस्सामध्ये शेवटचं जे असतं कोथिंबीर असते, थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. ह्याला उकळी येईपर्यंत असंच ठेवणार आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असाल, की मसाला रेडी झालेला आहे. आता आपण हे डायरेक्टली ह्याच्यामध्ये काय करूया, जे चिकन बॉईल केलेलं आहे ना, तर डायरेक्टली टाकून देऊया. तर तुम्ही तर पाहत असाल, की चिकन रस्सा सॉरी चिकन फ्राय झालेला आहे आणि चिकनमध्ये जे रस्सा आहे ना, जे सूप आहे ना, ते थोडंसं ठेवायचं आहे. कारण टेस्ट ह्याची खूप छान येते. ज्यावेळेस पूर्ण चिकन फ्राय होतं ना, त्यावेळेस ते टेस्ट खूप छान येते आणि फायनली माझी चिकन फ्राय रेसिपी झालेली आहे. चिकन रस्साची बी रेसिपी कंप्लीट झालेली आहे आणि माझी ऑर्डर जी आहे एवढ्या पावसाळ्यात, ती पण कंप्लीट झालेली आहे. चला तर मग फ्रेंड्स माझी जी ऑर्डर आहे, तर ती कंप्लीट झालेली आहे. तर आता ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच सेंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि प्लीज फ्रेंड जेवढं होईल तेवढं व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि शेअर पण करायला विसरू नका. कारण ज्यांना काही रेसिपी वगैरे माहीत नाही त्यांना ही रेसिपी कळेल, की कशी बनवते म्हणून आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर चला तर मग बाय. स्वतःची काळजी घेता सर्वात महत्त्वाचं. खात राहा. बाय.